नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड है 10th, सब्जेक्ट मराठी, बोर्ड है महाराष्ट्र और ईयर है 2020। आज हम बीच पेरले के लिए ये जो 14 चैप्टर है उसका पार्ट 2 देखेंगे। पार्ट 1 इसके पहले बनाया गया है और ये पार्ट 2 है। पार्ट 2 में सभी हमारा जो पूरा जो चैप्टर है उसके क्वेश्चन आंसर ख़त्म हो जाएंगे जो चैप्टर के नीचे दिए गए हैं। और सबसे इम्पॉर्टेंट चीज़ मैं यहाँ पे बताना चाहती हूँ कि कोविड की वजह से आपका जो 25% पोर्शन रिड्यूस हुआ है उसमें ये भी चैप्टर रिड्यूस हुआ है, पर फिर भी मैंने इस पे वीडियो बनाया है क्वेश्चन आंसर का, क्योंकि कुछ बच्चों को क्वेश्चन आंसर चाहिए होते हैं रिड्यूस चैप्टर के भी। इसके लिए मैंने इस पे वीडियो बनाया क्वेश्चन आंसर का। और दूसरी इम्पॉर्टेंट चीज़, ये चैप्टर सिर्फ इस साल के लिए रिड्यूस हो गया है, पर अगले साल वाले बच्चों को ये आने ही वाला है तो उनके लिए भी वो यूज़फुल रहेगा इन फ्यूचर। सो इसके लिए मैंने ये वीडियो बनाया है। अगर आपके स्कूल में इसके क्वेश्चन आंसर आपको लिखने को नहीं बोला है तो आप ये वीडियो अगर नहीं देखेंगे तो भी चलेगा, ठीक है। सो स्टार्ट करते हैं बीच पेरले गेले पार्ट 2। पहिला क्वेश्चन है, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा। प्रतिकूल का मतलब होता है मतलब आपके फेवर में जो चीज़ें नहीं होती। अनुकूल मतलब अच्छी परिस्थिति और प्रतिकूल परिस्थिति मतलब बुरी परिस्थिति। अगर आप किसी बुरी परिस्थिति में फंसे हुए हो तो उससे बाहर निकलने के लिए, ओवरकम करने के लिए आपके अंदर कौन कौन से गुण होने चाहिए इसका आपको आंसर लिखना है। ये स्वमत है, ठीक है। हमारे सभी के लाइफ में एक फेज़ आता है जो डिफ़िकल्ट होता है और उस फेज़ से अगर हमें बाहर निकलना है तो हमारे अंदर कौन से गुण होने चाहिए इसके बारे में यहाँ पे आपको स्वमत लिखना है। सो पहला है, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे शांत स्वभाव असला पाहिजे। सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है कि आप कितना शांत हो, बराबर। सो यहाँ पे मैंने वही चीज़ बोली है कि जब भी प्रतिकूल परिस्थिति होगी और उसके ऊपर आपको उसको पार करना है आपको, तो सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट जो आपके पास नेचर होना चाहिए वो शांत स्वभाव होना चाहिए। प्रतिकूल परिस्थितीमध्ये परिस्थिती समजावून घेऊन त्यानुसार योग्य निर्णय घेतले पाहिजेत। मतलब परिस्थिति जो गलत है उसको पहले आपको समझना चाहिए कि वो कहाँ पे गलत हुई है और उसके हिसाब से ही आपको योग्य निर्णय मतलब योग्य बराबर डिसीजन लेना चाहिए, ठीक है। कभी भी परिस्थिति कितनी भी ख़राब हो जाए पर गड़बड़ी में आपको जल्दबाजी में कोई भी निर्णय नहीं लेना चाहिए। उस परिस्थिति का अभ्यास करके ही डिसीजन लेना चाहिए। परिस्थितीनुसार आपल्याला देखील बदलले पाहिजे। जैसे परिस्थिति बदलती है वैसे हमें अपने विचारों को और अपने आप को भी उसी के तरह थोड़ा सा चेंज करना चाहिए होता है। आगे हैं, प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला जास्त मेहनत केली पाहिजे। देखिए, जब परिस्थिति बुरी होती है तो ज़्यादा मेहनत आपको वहाँ पे करनी पड़ती है और इसके लिए आपको हमेशा तैयार रहना चाहिए। आपल्याला नेहमी आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे। आशावादी मतलब होपफुल, जो भी होगा अच्छा होगा, ये जो आशावादी वृत्ति होती है वो आपको हमेशा रखनी चाहिए। प्रत्येक संकटाचा सामना आपल्याला लढाऊ वृत्तीने केला पाहिजे। मतलब हर संकट, हर डिफ़िकल्टी का सामना आपको लढाऊ वृत्तीने, म्हणजेच क्या, फाइटिंग स्पिरिट होना चाहिए आपके अंदर। अशा प्रकारचे गुण आपल्याकडे असल्यास प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे सोपे जाते। और इस तरह के गुण अगर आपके अंदर होंगे तो आप डेफिनेटली कोई भी प्रतिकूल परिस्थिति है तो उस पे आप ओवरकम, मात करने मतलब उसको आप मतलब उससे बाहर आ सकते हो। अभी ये आंसर मैंने पूरे आपको हिंदी में एक्सप्लेन किया है, अभी इसको मराठी में एक्सप्लेन करती हूँ। प्रश्न असा विचारला गेला स्वमतमध्ये की तुमच्या आयुष्यात जर तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत असाल
तर त्याच्यावर मात करण्यासाठी तुमच्याकडे कुठले गुण आवश्यक असले पाहिजेत. बरोबर. आपल्या सर्वांच्या आयुष्यात डिफिकल्ट एक काळ येतो, ज्या वेळेला आपल्याला खूप कठीण जातं ती परिस्थिती हँडल करताना. तर त्यावेळेला आपल्या आतमध्ये असे कुठले गुण असले पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला ती परिस्थिती त्या परिस्थितीतून बाहेर पडणं सोपं जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे शांत स्वभाव असला पाहिजे. कारण तुम्ही जर बघाल, आयुष्यात जी माणसं शांतपणे विचार करू शकतात ती आयुष्यात पुढे जाऊन खूप चांगल्या गोष्टी करू शकतात. कारण शांत मन इथेच व्यवस्थित विचार ह्यांचं बीज आहे. म्हणजेच तुम्ही जर शांतपणे असाल, सेट ऑफ माइंड तुमचं जर शांत असेल, तर तुम्ही योग्य प्रकारे विचार करता. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजेच परिस्थिती जर आपली प्रतिकूल आहे, म्हणजे जर खराब परिस्थिती चालू आहे, संकट येत आहेत, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला निर्णय घेतले पाहिजेत. एखाद्याने त्याच्या परिस्थितीमध्ये ओव्हरकम करण्यासाठी सो अँड सो नावाचा प्रकार अप्लाय केला, म्हणून मी सुद्धा तोच प्रकार माझ्या लाईफबद्दल अप्लाय करतो आणि बघतो, असे डिसिजन अजिबात घ्यायचे नाहीत. बरोबर. स्वतःची परिस्थिती बघा, प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते त्याच्यानुसार. त्यामुळे तुम्हाला तुमची परिस्थितीचा अभ्यास व्यवस्थित नीटनेटका करायचा आहे आणि स्वतःला आपल्याला त्या कठीण परिस्थितीतून निघण्यासाठी काय केलं पाहिजे याचा आपण स्वतः विचार करून त्याप्रमाणे आपल्याला आपले निर्णय घेतले पाहिजेत. ठीक आहे. पुढे आहे, परिस्थितीनुसार आपल्याला देखील बदललं पाहिजे. बदल हा एक नैसर्गिक घटना आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही सर्टन पिरियड नंतर बदल होत असतात. मग ते विचारांमध्ये असू द्या, आपल्या स्वभावांमध्ये असू द्या, वागण्यात बोलण्यात असू द्या. बरोबर. त्यामुळेच परिस्थितीनुसार सुद्धा तुम्हाला कधी कधी बदलायला लागलं तर काही हरकत नाही, बदलायला हवं. पुढे आहे, प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला जास्त मेहनतीचं काम करायला पाहिजे, जास्त मेहनत घेतली पाहिजे. कारण बट ऑब्व्हियस काय असतं की जेव्हा संकटाची वेळ असते किंवा डिफिकल्ट टाईम असतो, त्यावेळेला आपल्याला जास्त मेहनत करावी लागते. कारण गोष्टी सहज शक्य होतच नसतात त्यावेळेला. त्यामुळे मेहनत करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे अशा वेळेला. आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे. आशावादी म्हणजेच काय, नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. म्हणजे काही झालं, कारण ऑलरेडी डिफिकल्ट टाईममध्ये कसं होतं की आपण खूप निगेटिव्ह झालेलो असतो, आपले विचार खूप नकारात्मक झालेले असतात. आपल्याला असं वाटतं की नाही, मी काही केलं तरी हे होतच नाही आहे. तर अशा वेळेला कुठेतरी मनात एक आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे की नाही, ठीक आहे, आता नाही होत आहे कदाचित, पण उद्या जाऊन होईल ते. मला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे, ही गोष्ट सतत मनाला सांगितली पाहिजे. बरोबर. प्रत्येक संकटाचा सामना आपल्याला लढाऊ वृत्तीने केला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची जर्नी वेगळी असते, त्याचे संकट वेगळी असतात आणि त्याची लढाई वेगवेगळी असते. त्याप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो, ही आपल्याला गोष्ट समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो, त्याच्यामुळे त्याचा टाईम पिरियडसुद्धा वेगळा असतो. काहींना यश लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं. म्हणून आपल्याला आपली लढाऊ वृत्ती सोडली नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपलं सेट ऑफ माइंड असेल, अशा प्रकारे जर आपण खूप छान विचार जर करू शकतो आपल्या कठीण प्रसंगात, तर आपण नक्कीच त्या कठीण प्रसंगातून बाहेर येऊ शकतो. बरोबर. अशा प्रकारचं हे स्वमत आहे. स्वमत मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये आणि छान एक्सप्लेन का करते, कारण तुम्हाला ते कळावं ते की कसं लिहायचं आहे. स्वमतसाठी तुम्ही माझ्यावर डिपेंड राहावं असं मला अजिबात कधीच वाटत नाही. कारण स्वमत हा प्रत्येकाचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल भाग असला पाहिजे. पर्सनल स्वमत आहे ते. तुम्हाला तुमचीसुद्धा मतं खूप छान छान आहेत, त्यामुळे तुम्हाला माझं मत कॉपी करायची काही गरज नाही. फक्त तुम्हाला ते मांडायचं कसं हे फक्त कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मी इथे तुम्हाला ते समजावून सांगते की मी माझी मतं कशी मांडते, त्याचप्रमाणे तुमचे जे मत आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. बरोबर. पुढे जाऊया आपण. दुसरा प्रश्न जो आहे, लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवलेले प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. म्हणजेच लेखक के जो पिताजी है वो बहुत ही डिसिप्लिन, मतलब बहुत ही शिस्त पालन करते थे. तो ऐसा कौन सा प्रसंग है जो हमने पाठ में पढ़ा जिससे पता चलता है कि लेखक के पिताजी बहुत ही स्ट्रिक्ट है, हाँ, नियम के बहुत ही पालन करता है. तो पहला सेंटेन्स ये है, लेखकाचे आईवडील दोघेही खूप कडक शिस्तीचे होते.
मतलब लेखक के माँ और पिताजी दोनों भी बहुत ही स्ट्रिक्ट ॲटिट्यूड के थे, बहुत ही स्ट्रिक्ट थे वो. लेखकाच्या वडिलांची बदली झाल्यावर मुलांच्या शिक्षणावर त्यांचा परिणाम नको म्हणून मुलांना त्यांनी त्यांच्यापासून दूर ठेवले. लेखक के माता और पिता ये इतने स्टडी के बारे में बहुत ही सतर्क थे कि जब उनके पिताजी की बदली मतलब ताबदला जब हुआ तो बच्चों के एजुकेशन के पर्पस के लिए उन्होंने बच्चों को अपने आप से दूर रखा. क्यों? ताकि बच्चों का भला हो सके, बच्चों को हमारे वजह से जगह छोड़नी ना पड़े, एक जगह से दूसरी जगह जाना ना पड़े. शिक्षणाबद्दल लेखकाचे आईवडील खूप सतर्क वृत्तीचे होते. ये तो मैंने आपको बता दिया कि बहुत एग्ज़ाम और पढ़ाई ये बहुत ही उनको मतलब लेखक के माता पिता इन दोनों चीज़ों को बहुत मानते थे. एकदा लेखक शाळा बुडवून क्रिकेटचा सामना बघायला गेले होते. बुडवून का मतलब शाळा बुडवून मतलब उन्होंने स्कूल बंक किया था और वो कहाँ पे गए थे, क्रिकेट का एक मैच देखने गए थे. ही घटना जेव्हा लेखकाच्या वडिलांना समजली तेव्हा लेखकाच्या वडिलांनी लेखकाला छड्या मारत शाळेत नेऊन बसवले होते. और ये जब बात लेखक के पिताजी को पता चलती है कि लेखक ने स्कूल बंक करके मैच देखने बैठा है तो उसके पिताजी वहाँ पे गए, उसको बहुत उन्होंने पट्टी स्केल से मारा और स्कूल में जाके बिठा दिया था. तो ये प्रसंग हमने पढ़ा था हमारे चैप्टर में पढ़ते वक्त. तो इस प्रसंग से या प्रसंगावरून लेखकाचे वडील अभ्यासाच्या बाबतीत किती शिस्तीचे होते हे कळते. और इसी प्रसंग से हमें पता चलता है कि लेखक के जो फादर है वो पढ़ाई के मामले में कितने सख्त थे. ठीक आहे. आता मराठीत बघूया. लेखकाचे वडील अभ्यासाबाबत आणि शिस्तीच्या बाबतीत किती स्ट्रिक्ट होते ह्याचा प्रसंग तुम्हाला लिहायचा जो तुम्ही धड्यात वाचलेला आहे. सो पहिलं आहे की लेखकाचे आईवडील दोघंही खूप शिस्तीचे होते. म्हणजे शिस्त पालन हा त्यांचा महत्त्वाचा भाग होता त्यांच्या आयुष्यातला. आणि जेव्हा लेखकाच्या वडिलांची बदली झाली तेव्हासुद्धा मुलाच्या अभ्यासावर काही परिणाम नको म्हणून त्यांनी स्वतःच्या मनाला घट्ट करून ठेवलं होतं आणि मुलांना लांब ठेवलं त्यांनी स्वतःपासून काही वर्ष. शिक्षणाबद्दल लेखकाचे आईवडील दोघं पण खूप सतर्क होते. ते खूप अभ्यासाला महत्त्व द्यायचे. आणि एक एक घटना घडली होती जी आपण चॅप्टरमध्ये वाचली की एकदा लेखक काय करतात, शाळा बुडवतात, बंक करतात आणि शाळेला न जाता ते जातात क्रिकेट मॅच बघायला. आणि ती गोष्ट लेखकाच्या वडिलांना कळते आणि त्यावेळेला लेखकाचे वडील तिथे क्रिकेटच्या मॅचमध्ये जातात आणि लेखकाला घेतात, त्याला खूप छडीने मारतात, पट्टीने मारतात आणि पुन्हा वर्गात जाऊन बसवतात. आणि ह्या गोष्टीवरून आपल्याला कळून येतं की लेखकाचे वडील किती शिस्तीचे होते. म्हणजे खेळणं ह्यांचा विरोध नव्हता खेळण्यासाठी, पण शाळा बुडून ते सामना बघायला गेले आणि ही गोष्ट लेखकाच्या पण नंतर लक्षात राहिली आणि लेखकाने ही चूक परत कधीच केली नाही. सो हा तो प्रसंग होता ज्यावरून आपल्याला कळतं की अभ्यासाच्या बाबतीत लेखकाचे वडील किती शिस्तीचे होते. पुढे आहे, तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा. सो यहाँ पे क्या बोला है कि लेखक के मन में जो बीज पेरा गया था, मतलब जो बीज उनके मन में था क्रिकेट का, तो वो ग्रो कैसे हुआ. मतलब ठीक है उनको पता था कि उनको पसंद है क्रिकेट, पर वो पसंद को उन्होंने उनका जॉब कैसे बनाया, ठीक है, करियर कैसे बनाया उन्होंने, इसके बारे में आपको लिखना है. लेखक जेव्हा YMCAच्या कंपाऊंडमध्ये राहत होते तेव्हा त्यांना अनेक खेळाडूंना क्रिकेट खेळताना पाहण्याची संधी मिळाली. मतलब लेखक जब YMCA इस कंपाउंड में वो रहते थे उनके अंकल के साथ, तो उनको अनेक प्लेयर्स को क्रिकेट खेलने को देखने का मौका मिला था, संधी यानी कि मौका मिला था. त्याचवेळी त्यांच्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले. तभी उनके मन में क्रिकेट के बारे में एक बीज बोया गया था कि हाँ चलो क्रिकेट मुझे अच्छा लगता है. हाँ, सिर्फ इतना ही था. पर धीरे धीरे क्या हुआ, नंतर हळूहळू प्रसिद्ध खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी लोकांची होणारी गर्दी पाहून लेखकाला देखील आपण मोठे होऊन खेळाडू बनावे असे वाटू लागले. पर धीरे धीरे क्या हुआ, लेखक ने देखा कि जो फेमस प्लेयर्स है, खेळाडू है, उनकी स्वाक्षऱ्या घेण्यासाठी मतलब उनका ऑटोग्राफ लेने के लिए बहुत लोगों की भीड़ जमा होती थी. और लेखक जब वो देखता था तो लेखक को ऐसा लगता था कि मुझे भी ऐसा ही प्लेयर बनना है ताकि
ऐसे ही बहुत सारे लोग मेरा ऑटोग्राफ लेने के लिए मेरे पीछे पीछे दौड़े, तो इनको ये लगने लगा धीरे धीरे. अशा प्रकारे क्रिकेटबद्दलची त्यांची आवड वाढत गेली और इस तरह से क्रिकेट के प्रति उनका जो प्यार था और वो जो चाहत थी वो बढ़ने लगी धीरे धीरे. त्यांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा केल्या. 100 यानी कि 100. उन्होंने इंटर स्कूल जो मैच हुआ था उसमें उन्होंने 100 रन्स किए. धावा का मतलब क्या होता है? रन. ओके, रन्स किए उन्होंने. त्यामुळे त्यांना शिक्षकांची देखील शाबासकी मिळाली. शाबासकी यानी कि वाहवा. शिक्षक की जो सब शिक्षक थे स्कूल के उनकी वाहवा उनको मिली. अशा प्रकारे लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज उगवले और इस तरह से लेखक के मन में जो बोया गया था एक बीज क्रिकेट का, उसका रूपांतर एक पेड़ में होने को चालू हो गया था. ठीक है. सो इस तरह से ये आंसर है. मराठी में एक्सप्लेन करती हूँ. तुमच्यामध्ये लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा. आता तुम्हाला माहिती आहे की लेखकाच्या मनात क्रिकेटचं बीज जे होतं की त्याला कळालेलं लेखकाला की मला क्रिकेट आवडतं, पण फक्त आवड असून फायदा नाही. त्याच्यामध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला विशेष मेहनत घेतली पाहिजे. आणि मग ते लेखकाला कधी उमजलं की मला करिअर म्हणूनच क्रिकेटला चूज करायचं आहे, फक्त आवड न राहता त्याच्यामध्ये मला करिअर करायचं आहे, असं लेखकाला कधी वाटलं. तर त्याचं उत्तर आहे, लेखक जेव्हा YMCच्या कंपाऊंडमध्ये राहत होते तेव्हा त्यांना अनेक खेळाडूंना क्रिकेट खेळताना पाहण्याची संधी मिळाली. बरोबर. कारण ते काकांकडे राहायचे कंपाऊंडमध्ये, त्यामुळे भरपूर तिथे खेळाडू यायचे जे क्रिकेट खेळायचे आणि खूप छान असे खेळाडू यायचे तिथे खेळायला. त्याच्यामुळे त्यांना जवळून पाहण्याची संधी लेखकाला मिळाली होती. आणि त्यावेळेला त्यांच्या मनात एक बीज पेरलं गेलं होतं की हां ठीक आहे, मला क्रिकेट आवडतं आणि म्हणजे छान वाटत होतं त्यांना क्रिकेट बघताना वगैरे. पण नंतर हळूहळू ती जी आवड असते ती हळूहळू कशी वाढत जाते त्याचं एक उदाहरण आहे इथे, की जेव्हा लेखक त्या म्हणजे जेव्हा खेळाडूंकडे भरपूर लोक जमा व्हायचे त्यांच्या स्वाक्षऱ्या ऑटोग्राफ घेण्यासाठी, तेव्हा लेखकाला वाटायचं की नाही, मलासुद्धा ह्या ठिकाणी भविष्यात उभं राहायचं आहे, की माझ्या मागे अशी लोक येतील जे स्वाक्षऱ्या घेतील माझ्याकडून, ऑटोग्राफ घेतील आणि मला इथे कुठेतरी काहीतरी बनायचं आहे की मी असं काहीतरी उभं राहीन इथे. आणि असा मोठा खेळाडू हवा असं लेखकाला वाटायला लागलं. आणि अशा प्रकारे त्यांची जी खेळाबद्दलची आवड होती, प्रेम होतं, ते सतत वाढत गेलं आणि त्यामध्ये त्यांनी खूप मेहनतसुद्धा घेतली. आणि अशा प्रकारे आंतरशालेय सामना झाला होता त्यांच्या शाळेमध्ये आणि आंतरशालेय सामन्यात त्यांनी 100 धावा त्यावेळेला केल्या होत्या. त्यामुळे त्यांना शिक्षकांची देखील शाबासकी मिळाली होती. म्हणजे भरपूर कौतुक झालं होतं त्यांचं, शाबासक्या मिळाल्या होत्या सगळ्यांकडून. आणि अशा प्रकारे त्यांचं असं झालं, अशा प्रकारे त्यांच्या मनात जे पेरलं गेलं होतं क्रिकेटचं बीज ते हळूहळू काय झालं, उगवलं. म्हणजे त्याची ग्रोथ झाली, वाढ झाली. ठीक आहे. फक्त आवड म्हणून न राहता क्रिकेट त्यांनी करिअर म्हणून चूज केलं. आणि ह्या आपल्या लेखकांबद्दल जर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच गूगल करून बघू शकता. त्यांचा फोटो आणि त्यांची माहिती ही गूगलवर अवेलेबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपके लिए क्वेश्चन है, स्वमत है. तुमच्या मनात रुजलेले बीज ओळखा व ते कसे उगवेले या संबंधी विचार शब्दबद्ध करा. अभी यहाँ पे क्या बोला है कि आपके मन में ऐसा कौन सा बीज है, मतलब आपकी कौन सी ऐसी हॉबी है जो आपको लगता है कि आगे जाके आपको वो एज अ करियर भी चूज़ करनी चाहिए. जैसे कि लेखक के बारे में हमने पढ़ा कि उनको क्रिकेट से पहले पसंद था, पर धीरे धीरे उनको पता चला कि ये मेरी जो पसंद है वही मेरा करियर हो सकता है. तो आपके बारे में आपको ऐसी कौन सी चीज़ लगती है कि जो आपको अभी पसंद है पर बाद में आप उसको एज अ करियर के रूप में भी क्या कर सकते हो, एंजॉय कर सकते हो. सो यहाँ पे मैंने एक बेसिकली लिखा है मेरा स्वमत. तो आपके हिसाब से जो भी आपका करियर और आपकी जो चाहत है उसके ऊपर आप लिख सकते हो. ठीक है. मैं लड़की हूँ, इसके लिए ये आंसर एज अ लड़की के जैसा, मतलब लिंग इस आंसर का स्त्रीलिंग रहेगा. जो लड़के इसको लिखेंगे उनको लिंग थोड़ा चेंज करना पड़ेगा. ठीक है, ये बात ध्यान में रखी, नहीं तो लड़के भी यही सेम आंसर अगर कॉपी पेस्ट करेंगे तो प्रॉब्लम हो जाएगा. सो मैंने क्या लिखा है देखिए. एकदा माझ्या मैत्रिणीला निबंध लिहिण्यात मदत हवी होती. एक दिन मेरी दोस्त को
ऐसे लिखने में, निबंध लिखने में मदद चाहिए थी। तिचा निबंधाचा विषय होता हिमालय पर्वत। उसका निबंध का विषय क्या था? हिमालय पर्वत था। मला वाचनाची आवड असल्याने हिमालयाबद्दल मला अनेक गोष्टी माहीत होत्या। मुझे रीडिंग की बहुत ही अच्छी आदत है, इसके लिए मुझे हिमालय के बारे में बहुत सारी चीज़ें या बातें पता थी। त्यामुळे हिमालयावर निबंध लिखण्यासाठी मी तिला मदद केली और इसलिए मैंने हिमालय के ऊपर निबंध लिखने में मैंने उसकी बहुत मदद की। त्यावेळी मला माझ्या है यहाँ पे त्यावेळी मला माझ्या वाचन करण्याच्या सवयीचा खूप फायदा झाला होता। उस वक्त मेरी जो रीडिंग की आदत थी, बराबर, उसका मुझे बहुत ही फ़ायदा हुआ था। नंतर हळूहळू जशी मी मोठी होत गेली, माझी वाचनाची आवड माझ्या लेखन कार्यात मदत करू लागली। जैसे जैसे मैं धीरे धीरे बड़ी होती चली गई, वैसे वैसे मेरी जो रीडिंग की हैबिट है, वाचनाची माझी जी सवय आहे, बरोबर, उसका उपयोग मुझे मेरे लेखन कार्य में होने लगा। वाचनाच्या आवडीमुळे माझे लेखन चांगले होत गेले। मतलब मैं ज़्यादा वाचन करती थी, मैं ज़्यादा रीडिंग करती थी, इसके लिए जो भी मैं कुछ लिखने का जो काम होता था, निबंध या फिर आर्टिकल, तो उसमें मैं ज़्यादा चीज़ें लिख पाती थी क्योंकि मैंने वो ज़्यादा रीड किया होता था। तो धीरे धीरे मतलब मुझे वो रीडिंग का जो मेरा हॉबी था, ओके, तो उसका मुझे फ़ायदा होने लगा इन राइटिंग। मी लिहिलेल्या लेखांसाठी मला अनेक बक्षिसे मिळाली। मतलब मैंने जो भी आर्टिकल्स लिखे उसमें मुझे बहुत सारे प्राइज़ मिले। त्याच वेळी मला समजले की माझी लेखनाची कला पुढे नेऊन मला उत्तम लेखिका बनले पाहिजे। और उस वक्त मुझे थोड़ा महसूस हुआ कि मुझे ये मेरी जो लेखन की कला है वो मुझे आगे जाके मतलब अगर मैं उसमें और अच्छे से काम करूँगी, प्रैक्टिस करूँगी, तो एक मैं अच्छी लेखिका आगे जाके बन सकती हूँ। ठीक है। सो इस तरह से मेरा जो सपना था और उसका मतलब बीज पेरले से बीज उगवले, इतना तक मैंने अपना जो जर्नी है वो यहाँ पे आंसर में लिखा है। ठीक है। यहाँ पे मैंने लेखिका बनने का, लेखिका यानी कि आज के ज़माने में अगर आप बोलोगे तो ब्लॉगर भी बोल सकते हो कि ब्लॉगर जो लोग होते हैं वो क्या करते हैं, वो जो अच्छा अच्छा उनका कंटेंट वो कहाँ से पढ़ते हैं, कुछ चीज़ों को एक्सप्लोर करते हैं, तो जिनमें लिखने की काबिलियत होती है, जिनके पास वर्ड्स है बहुत सारे, उनको वर्ड्स का यूज़ करना आता है अच्छे से, तो वो अच्छे से लेखक बन सकते हैं, ब्लॉगर बन सकते हैं। और आज के ज़माने में ब्लॉगिंग करना भी बहुत ही अच्छा इनकम सोर्स माना जाता है। ये भी नए ज़माने का एक अच्छा इनकम फील्ड है। ठीक है। सो इस तरह से मैंने मेरा स्वमत लिखा है। आप आपका स्वमत लिख सकते हैं। कोई डॉक्टर बनेगा, पायलट बनेगा, जो भी आपका फील्ड है आप उसके बारे में लिख सकते हो। मराठीमध्ये थोडं एक्सप्लेन करते। तुमच्या मनात रुजलेलं बीज ओळखा, म्हणजे तुम्हाला काय करायला आवडतं आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आत्तापर्यंत ते ओळखायचं आहे। आणि ते तुम्हाला कसं कळालं की मला हेच याच्यामध्येच करिअर करायचं, मला हेच आवडतं। तर इथे मी माझं लिहिलेलं आहे की माझ्या मैत्रिणीला एकदा निबंध लिहून हवा होता आणि तिचा विषय हिमालय होता आणि हिमालयाबद्दल मी खूप वाचलेलं, त्याच्यामुळे मी तिला लगेच मदत करून टाकली। हिमालयाबद्दल मी खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तिला निबंध लिहायला मदत केली आणि त्यावेळेला मला रिअलाईज झालं की माझ्या वाचनाच्या म्हणजे माझी वाचनाची जी आवड आहे ती मला किती उपयोगी ठरली। आणि अशा प्रकारे जशी जशी मी मोठी होत गेली आणि वेगवेगळ्या स्पर्धा, निबंध स्पर्धा वगैरे किंवा आर्टिकल लिहायचं आहे कुठे कशासाठी तरी, आणि वेगवेगळ्या प्रतियोगितामध्ये जेव्हा मी पार्टिसिपेट केला आणि त्यामुळे मी जे काही लिहत गेली आणि ते मी माझं वाचन चांगलं असल्यामुळे मला भरपूर गोष्टी माहीत होत्या ज्या मी पूर्णपणे शब्दात मांडू शकली। आणि त्यामुळे हळूहळू मला समजलं की माझी वाचनाची जी आवड आहे ती लेखनामध्ये मला किती मदत करायला खूप मदत करते। आणि त्यामुळे मला खूप अनेक बक्षिसं मिळाली अनेक लेखांसाठी, आर्टिकल्ससाठी। आणि त्यावेळेला मला समजलं की हीच माझी जी लेखनाची कला आहे ती मला इन फ्युचर एक उत्तम लेखिका बनवू शकते। आणि त्यामुळे मला त्या वेने, त्या मार्गाने मला प्रयत्न केले पाहिजेत। मला त्या एक नवीन मी जर्नी, जर एक मी नवीन मार्ग निवडते माझ्या करिअरसाठी, तर त्याच्यामध्ये मला कसं मास्टर बनता येईल त्या फील्डमध्ये माझ्या, तर ते मला सगळं शिकलं पाहिजे।
आणि अशा प्रकारे मी माझं स्वमत लिहिलेलं आहे. ठीक है. सो यहाँ पे आपके सभी स्वमत खत्म हो जाते हैं, बड़े क्वेश्चन खत्म हो जाते हैं. और आगे आता है आपका ये जो क्वेश्चन, वाक्प्रचारांचा उपयोग करून वाक्य कंप्लीट करायचं आहे. पुन्हा लिहा. हा प्रश्न काय असतो नक्की, तर तुम्हाला एक अर्थ दिलेला असतो आणि त्या अर्थाच्या रिलेटेड जे वाक्प्रचार असतं ते तुम्हाला खाली लिहायचं असतं. तर पहिलं आहे, मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले. मतलब जब मैं बड़ी हो जाऊंगी तो जो रुग्ण लोग हैं, बीमार लोग हैं, उनकी सेवा करने के लिए मैंने नर्स होने का मन में तय किया था. तो मन में तय करना, इसको मराठी में वाक्प्रचार है खूणगांठ बांधणे. हाँ, तो खूणगांठ बांधणे ऐसा वाक्प्रचार है, पर जब हम उसको वाक्य में यूज़ करते हैं तो हमें कैसे लिखना पड़ेगा, खूणगांठ बांधली. नर्स होण्याची खूणगांठ बांधली. यहाँ पे फीमेल है, लड़की है, तो बांधली ऐसे फीमेल ही वर्ड यहाँ पे यूज़ होगा. ठीक है. खूणगांठ बांधली का मतलब क्या होता है, मन में फिक्स डिसाइड करना. आगे जाएंगे. सेकंड है, अचानक दारात मामा मामीना बघून सर्वांना खूप आनंद झाला. हाँ, अचानक डोर में दरवाजे में मामा मामी को देख के सबको बहुत खुशी हो गई. तो सर्वांना खूप आनंद झाला, इसके लिए मराठी में वाक्प्रचार है आनंद गगनात मावे नासा झाला. मतलब खुशी आसमान में समा नहीं पा रही थी, या ये उसका मतलब होता है हिंदी में. सो क्या किया है मैंने, आनंद गगनात मावे नासा झाला, ये डायरेक्टली मैंने यहाँ पे यूज़ किया है. ठीक है. आगे है थर्ड, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळामध्ये शाळेचे नाव उंचावले. इंटरनेशनल जो प्रतियोगिता थी उसमें कौस्तुभ ने बुद्धिबळ मतलब चेस जो खेल है उसमें नाव उंचावले, मतलब बहुत अच्छा नाम कमाया. तो नाव उंचावले को मराठी में वाक्प्रचार है उज्ज्वल केले. हाँ, मतलब नाम रोशन कर दिया. तो यहाँ पे सिर्फ मैंने उसको इससे रिप्लेस किया है. चौथा है, मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला. मत्सर वाटला मतलब थोड़ा सा जेलसी फील होना, और जेलसी फील होने को ही बोलते हैं हेवा वाटला. हेवा वाटला मतलब कि मैं उस जगह पे क्यों नहीं है, वो चीज़ मेरे पास क्यों नहीं है, मतलब वन टाइप ऑफ जेलसी. ओके. सो मतलब वाक्य का मतलब बताती हूँ. मानसी ने म्हटलेल्या गाण्याचे मतलब मानसी ने जो गाना बोला था तो उसका सब ने बहुत कौतुक किया, तारीफ़ किया, तो मुझे थोड़ा सा जेलस फील हुआ. ठीक है. तो मत्सर वाटने का समानार्थी शब्द है, वाक्प्रचार है हेवा वाटला. अभी आगे जाएंगे. समानार्थी है और इसके बाद में ओवर. समानार्थी है सही. सही मतलब जो हम लोग सही करते हैं. फॉर एग्जाम्पल ये सही, सोनाली. ओके. सो सही मतलब स्वाक्षरी. ओके. निवास मतलब घर. क्रीड़ा का मतलब होता है खेल. और प्रशांत का मतलब होता है स्तुतिकरण, प्रशंसा, प्रशांत ऐसे. सो इस प्रकार से बीज पेरले गेले ये चैप्टर यहाँ पे कंप्लीट हो चुका है. ये रिड्यूस है चैप्टर, इस बार आपको एग्ज़ाम में नहीं आने वाला है, पर अगर आपको स्कूल में से कुछ स्कूल वाले बोल रहे हैं क्वेश्चन आंसर लिखने के लिए, तो ज़रूर आपको इस वीडियो का फ़ायदा होगा. सो अगर आपको इस वीडियो का फ़ायदा हो चुका है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा बच्चों के साथ वीडियो शेयर कीजिए ताकि उनको भी फ़ायदा हो सके. और मिलते हैं नए वीडियो के साथ, तब तक के लिए धन्यवाद.